नमस्कार. आपल्याला एक प्रश्न लेक्चरमध्ये विचारला गेला होता. तो प्रश्न असा आहे की एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचा परिकेंद्र व लंब संपात बिंदू. आता परिकेंद्र व लंब संपात बिंदू यांच्यातील अंतर किती? प्रश्न सोपाच आहे, परीक्षेला जास्त वेळा विचारला गेलेला नाहीये, पण तरीही हा प्रश्न एका पेपर मध्ये आलेला आहे, त्यामुळे हा विचारलाय. म्हणजे पर्याय आहे 6 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. आता बघा, आपल्याला काटकोन त्रिकोण तर माहित आहे. या अशा प्रकारचा एक काटकोन त्रिकोण आहे. तर या काटकोन त्रिकोणामध्ये समजा हा जो पाया आहे तो किती आहे? 8 सेंटीमीटर, आणि ही उंची आहे ती किती आहे? 6 सेंटीमीटर. आता या काटकोन करणाऱ्या काय झाल्या? बाजू. आता बघा, आपल्याला पहिल्या परिकेंद्र काय आहे किंवा लंब संपात बिंदू काय आहे हे माहित असणे गरजेचं आहे. त्याशिवाय आपण हे उदाहरण सोडू शकत नाही. कारण जर आपल्याला परिकेंद्र माहित नसेल, लंब संपात बिंदू माहित असेल, तर आपण ते सोडू शकत नाही. बघा, लंब संपात बिंदू काय असतो? तर लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. तर काटकोन करणारा शिरोबिंदू म्हणजे काय? या ज्या दोन बाजू आहेत, या दोन बाजू काय करतात? या ठिकाणी एकत्र येऊन काटकोन तयार करतात, आणि काटकोन तयार करतात, आणि हा या ठिकाणी हा जो शिरोबिंदू आहे याला काय म्हणायचं? लंब संपात बिंदू. हा जो बी पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं? लंब संपात बिंदू. आता बघा, हा जो लंब संपात. आता परिकेंद्र काय? तर परिकेंद्र आहे कर्णाच्या मध्यबिंदूवर असतो. आता हा जो आपला कर्ण आहे, हा काय आपला कर्ण आहे, तर या कर्णाच्या मध्य, बघा हा जो कर्ण आहे आपण याला मधोमध या ठिकाणी जर आपण पॉइंट देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय येईल? तो परिकेंद्र येईल. मग बघा, आपल्याला हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट, या दोन पॉइंट मधलं अंतर आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, परिकेंद्र व लंब संपात बिंदू यांच्यातील अंतर किती असं आपल्याला विचारलंय. आपल्याला अगोदर हे माहित पाहिजे की हा जो कर्ण आहे तो किती सेंटीमीटर लांबीचा येईल. या ठिकाणी बघा, जे आपलं पायथागोरसचं थेरम आहे ते जर आपण या ठिकाणी वापरलं तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता आपल्याकडे पाया किती आहे? 8. मग 8 चा वर्ग अधिक उंची किती आहे? 6. 6 चा वर्ग हा किती आला? 64. हा किती आला? 36. बरोबर किती झाले? 100. या ठिकाणी जर आपल्याकडे कर्ण वर्ग बरोबर 100 असेल, दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर आपल्याला कर्ण हा किती मिळेल? तर तो मिळेल आपल्याला 10 सेंटीमीटर. म्हणजे हा जो आपला कर्ण आहे तो टोटल किती आला आपल्याकडे? 10 सेंटीमीटर आला. आता आपल्याला काय काढायचं आहे? बघा, आपल्याला विचारलेलं आहे की या दोघांचं अंतर किती. या दोघांचं म्हणजे कोणाचं? हा लंब संपात बिंदू आणि हा परिकेंद्र, या दोघांचं अंतर किती. तर या दोघांचं अंतर जे आहे त्याला काढायला काही वेगळा फॉर्म्युला नाहीये. तर ते कशावरती काढायचं की जेवढा तुमचा कर्ण आलेला आहे, जेवढा तुमच्या या कर्णाची लांबी आलेली आहे, या कर्णाच्या लांबीला जर तुम्ही 2 ने भाग दिला म्हणजे बघा किती आला आपला कर्ण? 10. 10 भागिले 2 बरोबर काय उत्तर आलं आपलं? 5 सेंटीमीटर. म्हणजे या दोघांचं जे अंतर आहे, परिकेंद्र व लंब संपात बिंदू यांच्यातील अंतर किती? तर यांच्यातील अंतर आहे 5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. धन्यवाद.